नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, संच मान्यता 2025 निश्चितीसाठी जी काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांच्या समायोजना संदर्भात वेळोवेळी जिल्हा परिषदांमार्फत त्या संस्थांना, शाळांना परिपत्रक जारी केलं जातं मुख्याध्यापकांच्या नावे. मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पुणे जिल्ह्याच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजना संदर्भात त्या संस्थेला त्या मुख्याध्यापकांच्या नावे शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलं गेलेलं परिपत्रक दाखवलं. अशाच पद्धतीने सातारा जिल्हा परिषदेमार्फत एक परिपत्रक जारी केलेलं आहे. जे परिपत्रक आहे त्या शाळेमधील किंवा त्या संस्थेमधील अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापक असतील, उपशिक्षक असतील, पदवीधर कर्मचारी असतील यांच्या समायोजना संदर्भात किंवा पुढच्या प्रक्रियेसंदर्भात एक परिपत्रक जारी केलेलं आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. अशा शिक्षक वर्गांपर्यंत, विद्यार्थी मित्रांपर्यंत या संपूर्ण माहितीचा त्यांना उपयोग करून घेता येईल किंवा जी काही अपडेट आहे जाणून घेता येईल, चाललेली प्रक्रिया कुठपर्यंत आली हे जाणून घेता येईल. आणि जर माहिती आवडली असेल तर जाता जाता संपूर्ण माहितीसाठी एक लाईक करायला विसरायचं नाही. तत्पूर्वी आणखीन एक तुमच्यासाठी माहिती देतोय की आपण टीईटीला सामोरे जातोय 21 जूनला. कारण ही टीईटी या वर्षीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. कारण जी सेवेत असू द्या, सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न बाळगत असू द्या त्यांच्यासाठी आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 बॅच सुरू झालेली आहे. आणि सेवेत असणाऱ्या, रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी त्यांच्यासाठी अनिवार्य केले टीईटी, त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण बॅचचं डिटेल स्क्रीनवरती आहे. मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी. आणि विशेष म्हणजे त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते आहे. विशेष बाब म्हणजे ही ज्यावेळेस तुम्ही बॅच परचेस कराल त्यावेळेस तुम्हाला या बॅच सोबत शिंदे सरांनी बनवलेलं टीईटी साठीचं अत्यंत दर्जेदार सर्वोत्तम असं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे पुस्तक फ्री भेटणार आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायचे आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप लिंक दिलेली आहे. द विनर स्टडी ऍप हे ऍप इन्स्टॉल करायचे आणि पटापट बॅच जॉईन करायचे, जेणेकरून इथून पुढचा काळ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, योग्य मार्गदर्शन लाभेल आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. चला जाऊयात आजच्या आलेल्या अपडेट कडे की जी आहे जिल्हा परिषद सातारा याच्याशी निगडीत असणारे हे परिपत्रक. सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या मार्फत हे परिपत्रक जारी केलेलं आहे. कधीचं परिपत्रक आहे का? 2 दिवसापूर्वीचं 20/4/2026 गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती, त्यामध्ये जे सातारा जिल्ह्यातले तालुके आहेत जावली, कराड, खंडाळा, खटाव, कोरेगाव, महाबळेश्वर, मान, पाटण, फलटण, सातारा, वाई यांच्यासाठी हे परिपत्रक जारी केले. आता ते त्यांच्या जिल्हा परिषद आहेत, अशा अनेक जिल्हा परिषदेंचं तर तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. विषय काय आहे, सन 2025-26च्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापक असतील, उपशिक्षक, पदवीधर वर्गातील कर्मचाऱ्यांबाबत काय परिपत्रक त्या माहिती दिली गेलेली आहे. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार मार्च-एप्रिल 2026च्या ड्राफ्टनुसार 25-26ची सुधारित संच मान्यता मंजूर झालेली आहे. ही माहिती प्रथम दिलेली आहे. या निर्णयानुसार 25-26च्या संच मान्यतेप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत उपसचिव मुख्याध्यापक महाराष्ट्र शासन यांच्याकडील 18/3/26 अन्वये सूचित करण्यात येत आहे की त्यानुसार या कार्यालयातील 7/4/26 पत्रानुसार आपणास संच मान्यतेनुसार समायोजन माहिती तयार करण्याबाबत कळवले आहे आणि त्यासाठी एक वेळापत्रक जारी केलेलं आहे. तात्काळ त्या संदर्भात कारवाई करावी असं नमूद केलेलं आहे. काय कोणकोणती बाब नमूद केली आहे? तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी घोषित करणे, त्याचं वेळापत्रक दिलंय. कामकाज कालावधी 21/4 म्हणजे कालच्या तारखेपासून ती घोषित करण्याची सुरुवात झालेली आहे. सदर यादीवरती आक्षेप, जी काही यादी प्रसिद्ध होईल, तयार होईल, त्याच्यावरती आक्षेप 22 म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आक्षेप घेऊ शकता. आक्षेपांचे तालुका स्तरावरती सुनावणी आणि त्यांना निर्णय घेण्यासाठीची 23 तारीख दिलेली आहे. तालुका स्तरावरती समायोजन प्रक्रिया राबवण्यासाठीची 24 तारीख दिली आहे. समायोजन करून शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त कर्मचारी यांची जिल्हा स्तरावरती माहिती सादर करण्याची तारीख आहे 24 तारखेपर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत.
जिल्हा स्तरावर प्राप्त माहिती याची प्रसिद्धी करणे, जिल्हा स्तरावर प्राप्त जी काही माहिती मिळेल, यादी मिळेल, ती प्रसिद्ध करण्याची तारीख आहे 25/4 आणि जिल्हा स्तरावर अतिरिक्त बाबत जी काही हरकती नोंदवण्याची तारीख आहे 27/4/2026 आणि शेवटी हरकतीनुसार जिल्हा स्तरावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याची तारीख आहे 28. ही प्रक्रिया साधारणतः 21 ते 28 पर्यंत चालेल या अतिरिक्त समायोजनासंदर्भातली. या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पण महत्वाच्या आहेत की 25-26 ची संच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी तयार करताना 20/10/2025 च्या आधार वैध पटानुसार जो आधार वैध पट निश्चित केलेला आहे, कधी 20/10/2025 चा तो आधार घ्यायचा आहे. मार्च-एप्रिल 2026 मध्ये जनरेट केलेल्या सुधारित केंद्रनिहाय ड्राफ्ट वापरले यावा. ज्या शाळांच्या संच मान्यता 2025-26 च्या केंद्रनिहाय ड्राफ्ट अद्याप प्राप्त झाले नाही, अशा शाळांच्या बाबतीत वैयक्तिक सुधारित मार्च-एप्रिल 2026 मधील संच मान्यता ड्राफ्ट वापरण्यात यावा. ह्या आणखीन काही बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. शाळांसाठी ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालवायची आहे, कोणत्या सूचनांचं पालन करायचे आहे, त्या शाळांना त्या संस्थांना एक सूचना दिली गेलेली आहे, त्याचं पालन करण्यास सांगितलं आहे, असं परिपत्रक जारी केलेलं आहे. आणि नायकवडी शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत, म्हणजे ही प्रक्रिया बघतोय आपण, अतिरिक्तांचं समायोजन आपल्यासाठी महत्वपूर्ण का ठरतंय, कारण जोपर्यंत ही प्रक्रिया संपन्न होत नाही, प्रत्येक जिल्हा परिषदा त्यांच्या प्रक्रियेनुसार किंवा त्यांच्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया राबवत आहे. एकदा का ही प्रक्रिया संपली की आपल्यासाठी अतिरिक्तांचं समायोजन झाल्यानंतर किंवा बदली प्रक्रियेत थोडा काही दिवस तो थांबवली आहे, कारण जी काही जनगणना प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे. आता ह्या दोन प्रक्रिया आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. जोपर्यंत ह्या प्रक्रिया पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत आकडेवारी आहे रिक्त असणाऱ्या पदांची ती बाहेर येणार नाही आणि तोपर्यंत आपली जी महत्वपूर्ण आपल्यासाठी जो ज्वलंत विषय आहे ती म्हणजे टेट 3 झालेले आहे, पवित्र पोर्टल वरती नोंदी झाली आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी या शिक्षकांसाठी किती जागा उपलब्ध होणार आहेत, ही प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडली जाईल या संदर्भातली आणि ही पुढची कारवाई कधी होईल या संदर्भात महत्वपूर्ण आपल्यासाठी ह्या बाबी ठरणार आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, मी थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.